तर ही संध्याकाळची तयारी आहे, अजून म्हणजे रेडी वगैरे झालं आहे. आता काय दुसरं काय करणार आहे, एवढंच आहे ना फक्त. आणि ही आता लायटिंगची तयारी चालू आहे. अजून सकाळपासून लाईट पण नाही गावात. सकाळी लाईट गेली असेल ना, सकाळी लाईट गेली. आता येईल तो तुम्हाला समजेल. तर तणू शेटचा बड्डे आहे, त्याच्यामुळे ही डेकोरेशन तयारी चालू आहे. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आत्ता आम्ही डेकोरेशन मी तर केलं नाही, या भाईने केलं आहे. आणि संध्याकाळी पण येऊ तिथं केक कापायला. आणि तणू शेटचा आज बड्डे आहे, त्या निमित्ताने मी व्हिडिओ चालू करते. आणि त्यांच्या घरी पण काहीतरी मेजवानीची तयारी चालू आहे. तर घरी जाऊया आपण, मेजवानी दाखवतो मला. तर आता घेतली इथं बिर्याणी करायला. तो सगळा मसाला करून घेतला आहे, मिक्स करून घेते सगळा सामग्री. आणि तिथं भात केला आहे 4 किलोचा. आणि अंदाज मला वाटतं 7-8 किलोची बिर्याणी असेल, चिकन बिर्याणी. आणि कॉन्ट्रॅक्ट दिला आहे काकीला आणि बहिणीसला. ऑर्डर्स तुम्हाला पाहिजे असेल बर्थडेची किंवा हळद बिल्ली तेवढं का? घरातल्याच म्हणजे छोटं मोठं काय घरातलं कोण प्रोग्राम वगैरे काय असेल ना, तेच ऑर्डर घेतो. कोणाला पाहिजे असेल तर लवकर कॉन्टॅक्ट करा. तर ही तयारी चालू आहे ती बड्डेची. आज तणू शेटचा बड्डे आहे. तर काय माहिती आहे का, यांची घरात वैशिष्ट्य, कालपासून बड्डे चालू. तर काल दादा आणि वहिनीचा लग्नाचा वाढदिवस होता, आणि आज आहे त्याच्या मुलीचा बड्डे, आणि उद्या पण दादाचा बड्डे. म्हणजे लगातार 3 दिवस बड्डे चालू असते यांच्या घरी. तर ही आजची बड्डे गर्ल, तू बड्डे गर्ल, हॅपी बड्डे. आता हिच्याकडून आज पार्टी असणार आहे, नंतर तुम्हाला सांगेल नंतर. हां, त्या काय आहे चटणी, काजू पेस्ट. लाईट सकाळपासून गेली, घरगुती जुगाड करा. संध्याकाळी आमचे भावासला पण फार्म हाऊसला न्यावायचं आहे, म्हणजे डॉग हाऊसला. कारण की काय माहिती आहे का, दरवर्षी आम्हाला न्यावं लागते. दिवाळी असते का फटाक्याची मुलं तो घाबरतं, त्याच्यामुळे मी टायसनला घेऊन जाणार आहे डॉग हाऊसला. 4-5 दिवस तरी ठेवायला लागेल तिथं. 3-4 दिवस झालं आमच्या घरा म्हणजे आजूबाजूला फटाके चालू, त्याच्यामुळे घाबर येतो त्याला. आज संध्याकाळी मी नेईल त्याला. तर इथं रिंग वगैरे मारून घेतली, आणि थोडा काम राहिला आहे तो मला दिला आहे. तर हा काम दिलं आहे मला, असं एक लावायचं आहे, एक लाईन, आणि त्या साईडला एक लाईन लावायची आहे. तर मी लावून घेते पटकन, आणि मला संध्याकाळी टायसनला घेऊन जायचं आहे तिकडं फार्म हाऊसला. तर पटकन हा काम करून घेते, नंतर आपण टायसनला घेऊन जाऊ. यांचं चाल आहे बघा, ते पोरीला जबरदस्ती उचलून येतं ना. आता बघू उचल. जर ते लागला विकला तर कसं, तपा त्यांचं काय चाललंय बघा. बोल्या तुला नेलं मा सर, हा तुला नेलं मा सर. बोल्या मैत्रीण तुझी, मैत्रीण ना. मग
कोण आहे ती? कोण आहे? तर चला तर अशा प्रकारे मला तो डेकोरेशन करा सांगलेला, तर मी केला नाही, फक्त लावाचं काम केला. तर हे फुगवला आपलं बारवीनी आणि एक नेपाली होते, नेपाली काय नेपाली गेली आणि बड्डे गेली. इकडे बघा आई ती बसली, काय काम नाही काही नाही, काम कर जरा. आणि या भावाचा उद्या बड्डे आहे. तर चला डेकोरेशन वगैरे झालं आहे. हे बघा एवढंच करत होता. चलो नेपाली बोल नका. चिकन वगैरे झालेलं आहे आणि आता टाकायचं आहे भात, म्हणजे राईस. तर एकावर एक. तर मी आताच वहिनीच्या घरशी आलो आणि आता टायसनला घेऊन चाललो आहे. टायसन बाय. तर चला तर मी चाललो आहे घेऊन टायसनला. तर इथं मस्त की बसलं टायसन गाडीवर आणि चला तर आपण चाललो आता फार्म हाऊसवर. त्याच्या 4 दिवस काहीतरी ठेवायचं आहे आपल्याला आणि 5 दिवशी आणायचं आहे. तर चला टायसन बाय जाने का ना, चलो. तर आता मी आलो होतो हार घेण्यासाठी. हार वगैरे घेतला आहे आणि आज भरपूर गर्दी आहे उरणमध्ये. तर मी मगाशी गाडी तिथं लावणार होतो, गाडी तिथं लावली, आपल्या विशू फॅक्टरी आहे ना त्या साईडला गाडी लावली. आज भरपूर गर्दी आहे. इथनं परत मी आलो, रिटर्न आलो परत. आता हार वगैरे घेतला आहे आणि आता जायचं आपल्याला घरी. तर चला आता मी पोहोचलो आहे आणि इकडं आमच्या शाहरुखचा एक किल्ला आहे. हे बघा शाहरुख आहे का किल्ला. झाला लाजला, नंतर बोलतं मना घेतला नाही काही नाही. शाहरुखची केस बा इकडे जवळ इकडे जाऊया हे बघ का. हे बघा शाहरुखचा किल्ला. घाबरला तो घाबरला. तर चला तुम्ही घरी जाताना रेडी वगैरे होत आहे आणि मम्मी झाली काय आता काय मी काय हार आणि फुळा, हार आणि फुल. तर चला तर मी आलोय घरी आणि टायसनला ठेवून आलो होता आणि इकडं चकल्यांची रेसिपी चालू आहे. चकल्या मला वाटते 50% झाल्या ना. हे बघा हे चकल्या
हे मी अख्ख्याच खाईल, एकटंच खाईल, एकटा. तुलाच बनवलं ते, आपण गावा बनवतो हे. म्हणजे आम्ही कधी बनवत नाही, पहिले बनवतो. आता कसं आम्हाला काम जास्त वाटलीत ना, त्याच्यामुळे मी सगळं रेडीमेड लावून सगळं सामान आणतो. बिझनेस एवढं बिझनेस मधून टाइमच भेटत नाही. काय करणार, तर सकाळी झोपलो का डायरेक्ट आम्ही संध्याकाळी उठणार. काम किती ताप व्हावं. आणि संध्याकाळी आणि प्रत्येकाला मी काम वाटलेली आहे, मनाई वेगळं आहे, हिला वेगळं आहे, आमच्या मम्मीला वेगळं आहे. आता बघ मला चकल्या करायला सांगितलं मम्मीने, मम्मी गेली उरणला, मी त्याला उरणला बोलते, मला कंटाळा अशी कामं असली मग कसं होतं. बिझनेसच आपला तसं. तर चला आता मी मस्त की रेडिओवर होतंय आणि सियाचं बड्डे ना. सियाचा बर्थडे आलते आमंत्रण करायला. सिया तर मला माहितीच नाही, मला वहिनी बोलली ते. सियाचा बर्थडे आहे. मला लाइटिंग पण लावायची, लाइटिंग लावली नाही काही नाही. ते बघा लाइटिंग पण लावायची अशी हेडला आणि खांबाला लाईट लावायचा आहे, तोरण लावायचं आहे. आता काय कधी पण फटांगरा लावा, टायसन बाई गेलेला आहे 5 दिवस. आम्ही कसं फटांगरा लावतो ते बघा. हा आता आमची दिवाळी बघा फक्त रातचे रात्री 2-3 वाजता 3-4 वाजता दिवाळी आमची. कधी पण फटांगरा वाजवू आम्ही, आमची मर्जी. आता आमचं बॉम्ब बघा, आम्ही बॉम्ब असं लावू 2-2 वाजे लावू बॉम्बला. आणि मित्रांनो एक मी व्हिडिओ पोस्ट केली इंस्टाग्रामला, तर नक्की जाऊन बघा कशी वाटते आणि मला कमेंट करून सांगा. आणि 2 व्हिडिओना जाम म्हणजे प्रेम भेटल्याबद्दल तुमचा तर धन्यवाद. असंच प्रेम राहू दे तुमचा. 2 व्हिडिओ आता मी मला वाटते काल का परत शीट टाकली आणि त्याच्या अगोदर एक टाकली, त्या व्हिडिओला पण सपोर्ट म्हणजे जास्ती भेटला. तर असंच तुमचा सपोर्ट राहू द्या लास्ट पर्यंत. तर चला तुम्ही मस्त की रेडिओ होते आणि जायचा 2 बड्डे आहे, एक आमच्या शेजारी आणि तिकडे एक दादाकडे सियाबाबूचा, सियाबाबू आणि तनुबाई. तनुबाई नाही, तनुबाईचा. तर चला तर आम्ही आता आलोय सिया बाबूच्या बर्थडेला आणि इकडं पाहुणी मंडळी सगळ्या जमलेले आहेत. सगळे माझ्यावर थांबलेले काय. चला आता केक कापून घेऊया. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डियर सिया, हॅपी बर्थडे. तर चला तर आपण आलोय तनु शेटच्या बड्डेला. समोर बड्डे गर्ल. हे आपले ठाकूर फॅमिली जमलीत आता हे सर्व. गोल्या इकडे बघा बड्डे बॉय, बड्डे गर्लला इकडे गाडी गिफ्ट. नक्की समजत नाही हसते का नरते समजा ना मला. हे चालू कर गाडी, फक्त 1 सीटर कर. तिकडं मगाशी तिकडं एक केक कापला आणि इथं गाडी आणली त्याच्यामुळं दुसरं एक केक कापायचा आहे आपल्याला. चला केक कापला आता. तुला अर्धी तिला अर्धी.
हे ब्लास्टर कुठे आहेत? एक मिनिट आणतो दादा फ्रँक दिसते का? पहिला फोटो काढ ना साहेब. फ्रँक वाला माणूस नाही नीट पकड हा, चोरी झाला असं क्रॉस केलं बघ, जास्त नको करू. इकडे बघ. ओके 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 ठेव आता इथं. सांगते काय असं नको म्हणणार. हा दिवाळी आहे सांग. अरे ना हॅपी बर्थडे टू यू. फोड फोड. अरे फोड हा. हे काप काप तू आता गाडीला बरं गाडीला बरं गाडीला असं माखव. ऐ गाडीला असं माखव. असं केक लाव. नॉर्मल केक लाव. केक लाव असं नॉर्मल. टायरला लाव टायरला. तो खावाचा नाही लावून खायचं आहे तो हे योपा योपा योपा. मग कशी तू भांडण होती ती मला दे. एक तू दे, एक तू पायन घाल तिला उचल. बघ होता पायन घाल पायन घाल. का मी घेतो. तर चला तर केक वगैरे कापलाय आणि मग अशी आपल्या तनू सेटला गाडी पण घेतली दादानी. तर उद्या दादाचा बड्डे पण आहे आणि काकानी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय पार्टी दिली नाही. कल्टी मारली. बोलते आपण करू बोलते पुऱ्या बिऱ्या करपल्या त्या पण काय झालंच नाही. तर आता मी जेवून घेत आहे बिर्याणी. तुम्ही लोक बसलो मग तू बस. भाऊ भाऊ बोलतोय मी एकटा म्हणतो.
चला तर मी आता आलो आहे दादाकडं आणि मगाशी आपण बड्डे सेलिब्रेट केला आणि तनु शेटला गाडी पण आणली आहे मगाशी. तर दादाचा आज बड्डे पण आहे म्हणजे 12 नंतर. तर चला तुम्ही आजची व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझे जेवढे यूट्यूब फॅमिली आहेत त्यांना माझ्याकडून ॲडव्हान्समध्ये हॅप्पी दिवाळी. तर चला मी आजची व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. चला टाटा बाय बाय गुड नाईट.